हरिओम. सर्व गीताप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. आजची संध्याकाळ आपण थोडा वेळ निवांतपणे या जगाचा गोंगाट थोडासा बाजूला ठेवून अंतर्मुख होऊन संतांच्या सहवासामध्ये, त्यांच्या वचनांच्या सहवासात घालवणार आहोत. डोळे थोडे निवांत करूयात, मन थोडं शांत करूयात आणि या स्वरांना आपल्या अंतःकरणामध्ये हळुवारपणे झिरपू देऊयात. आपले भ्रमणध्वनी शांत तरी करावेत किंवा बंद तरी करावेत, ही एक नम्र विनंती आहे. आजचा हा जो आपला भजनांचा प्रवास आहे हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे हा केवळ स्वरांचा प्रवास नाही आहे, तर एक आंतरिक प्रवास आहे. रूपाकडून अरूपाकडे जाणारा, नामाकडून निशब्दाकडे जाणारा, बाहेरून अंतःकरणात नेणारा हा निर्गुणाचा प्रवास आहे. अगदी अनादी काळापासून माणसाला या जगाचा निर्माता, करता, करविता कोण आहे, म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो तो, हे जाणून घेण्याची उत्कट इच्छा आहे. आणि त्याचं स्वरूप करून समजून घेण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्याला असं दिसलं की देवाला रूप आहे, नाव आहे, गुण आहेत. तो डोळ्यांना दिसतो, हृदयाला भावतो. म्हणजे विटेवर उभे असलेला सावळा विठ्ठल, धनुष्यबाण घेतलेला राम, मुरली वाजवणारा कृष्ण, त्याच्यानंतर दत्त, शिव, मारुती, गणपती, ही सगळी त्याचीच रूपं. म्हणजे आई जशी लेकराला जवळ घेते ना, तसा हा भक्त देवाला जवळ घेऊ शकतो. त्याला आपण नैवेद्य दाखवतो, ओवाळतो, त्याच्याशी बोलतो. इतकंच काय, तर रुसतो देखील, लाड करतो. असा हा गुणांसकट, आकारासकट प्रकट होणारा देव, त्याला आपण सगुण देव म्हणतो. माणसाला असंही जाणवलं की देव निराकार आहे. त्याला रूप नाही, रंग नाही, नाव नाही, तो जन्मत नाही, तो मरत नाही, तो डोळ्यांनी देखील दिसत नाही, शब्दात मावत नाही. वेदसुद्धा असं नाही, नेती असं म्हणून थाकतात. तिथं असणारं अनाम, अरूप, अमर्याद तत्व, त्याला आपण निर्गुण म्हणतो. मग स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की खरा देव कसा, सगुण आहे का निर्गुण आहे? मग संत एखाद्या कसलेल्या वैज्ञानिकासारखं आपल्याला उत्तर देतात की अरे, देव सगुणही आहे आणि निर्गुण पण आहे. तो कसा आहे हे तुमच्या फ्रेम ऑफ रेफरन्सवर अवलंबून आहे. म्हणजे आपण एक अशी कल्पना करा की एक 100 किलोमीटर वेगानं धावणारी रेल्वे आहे आणि त्याला 2 वेगवेगळ्या ठिकाणातनं आपण पाहतोय. आपण स्थिर असलेल्या फलाटावरनं त्याच्याकडे पाहू शकतो, तर ती रेल्वे आपल्याला कशी दिसेल. आणि दुसरं म्हणजे त्या रेल्वेच्या बरोबरच धावणारी आणखी एक रेल्वे आहे, तेवढीच 100 किलोमीटर वेगाने आणि त्याच्याच दिशेनं धावणारी, आणि त्याच्यामध्ये बसलोय आणि त्याच्याकडे पाहतोय. आपल्याला ती कशी दिसेल? हाच फरक आहे सगुण आणि निर्गुण आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्समधला. याच्या व्यतिरिक्त देखील संतांनी वेगवेगळ्या उदाहरणांनी सगुण आणि निर्गुण म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत असं सांगतात की निर्गुण रूपाकडे जाणारी सगुण ही पायरी आहे आणि सगुणाच्या पायऱ्या चढत चढतच आपण निर्गुणाच्या मजल्यापर्यंत जाणार आहोत. आणि निर्गुणाच्या मजल्यावर पोहोचल्यानंतर देखील सगुणाचं स्मरण सर्व संतांनी ठेवलेलं आहे. निर्गुणाचे थोर उपासक कबीर हे देखील अखंड रामनामात असत आणि विठ्ठलाच्या सगुण मूर्तीला भजणारे सर्व वारकरी संत हे निराकार तत्वाचं गुणगान करतात. आजच्या भजनांमधून नेमका हाच प्रवास आपण अनुभवणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आपण बघणार आहोत. त्याच्या आधी एक कथा ऐकूया की विवेकानंदांची एक कथा आहे की एक माणूस असतो, त्याची एक धारणा असते की देव वगैरे सब झूठ आहे, आणि तो माणूस स्वामींना घरी जेवायला बोलवतो. स्वामी जातात. घरी गेल्यानंतर स्वामी विवेकानंद भिंतीवर एक फोटो टांगलेला असतो. त्या फोटोकडं बोट करून विचारतात, हे कोण? माझे वडील. अरे, हा तर नुसता फोटोच आहे, एक कागद आणि त्याच्यावर एक काच, एवढंच तर त्याचं स्वरूप आहे. मग ते तुमचे वडील कसे? म्हणतो, असं काय करताय? माझे वडील आहेत, माझा भाव आहे, माझी श्रद्धा आहे की ते माझे वडील आहेत. म्हणजे वास्तविक पाहता सगुण रूप हे आपल्या चर्मचक्षूंना, म्हणजे नॉर्मल डोळ्यांना दिसतं,
आपण त्याला नमस्कार देखील करतो, पण तो नक्की नमस्कार कुणाला आहे? तर त्या मूर्तीमध्ये देव आहे ह्या माझ्या भावाला तो नमस्कार आहे. हा जर भाव नसेल तर ती नुसती मूर्ती आहे. म्हणजे आता काही दिवसांनी गणपती येतील, आपण गणपतीची मूर्ती बुक वगैरे करायला जाऊ, तिथल्या माणसाला जर तुम्ही बघितलं, नीट ऑब्झर्व केलं, तर तो म्हणतो अरे ती 2 नंबरची मूर्ती, ती 3 नंबरची मूर्ती, कमळामधला गणेश, पेशवाई गणेश वगैरे अशा पद्धतीची त्याची वाक्य असतात. तर तिथं गणपती बाप्पा प्रत्यक्ष बसलेला आहे अशी काही त्याची भावना तिथं नसते. म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाचा जो भाव आहे ना, तोच खरं त्याचं सगुण निर्गुण रूप. हा भाव मला दिसत नाही, पण मला जाणवतो. संतांचा भाव हा या बाबतीमध्ये थोडा व्यापक आहे. म्हणजे जगामध्ये अनंत गोष्टी आहेत. अगदी छोट्यातल्या छोटा असा अणू आहे, त्याच्यापासून ब्रह्मांडापर्यंत सगळीकडे वस्तू आहेत आणि सगळीकडे भगवंत भरून राहिलेला आहे असं संतांची धारणा आहे. म्हणजे मारुती स्तोत्रामध्ये अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे मारुती राया हा अणुपासून ब्रह्मांडापर्यंत सगळीकडे आहे अशी त्यांची भावना आहे. देव कसा आहे हे खरं तर शब्दांनी व्यक्त होऊ शकत नाही, कारण शब्दांनी कितीही सांगितलं तरी त्याचं खरं रूप प्रकट होत नाही, कारण शब्दांना मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही अशी एक कल्पना करा की एक माणूस आहे, त्यांनी दूध हा पदार्थ कधीच पाहिलेला नाही आहे, कधी ऐकलेला देखील नाही, आणि एक विद्वान मनुष्य त्याला सांगतोय की अरे दूध ना एक असा पांढरा पदार्थ असतो, पातळ असतो, गोड वगैरे लागतो. पण असं कितीही वर्णन जरी केलं तरी त्याला बाप जन्मात कळत नाही दूध म्हणजे काय. पण एक वाटी जर त्याला दूध दिलं आणि ते जर त्यांनी बघितलं आणि प्यायला, तर त्याला लगेच लक्षात येतं. म्हणजे सामान्यातल्या सामान्य दूध अशा पदार्थाविषयी देखील शब्दांनी वर्णन करता येत नाही, तर जो सगळीकडे भरून राहिलेला देव आहे त्याचं वर्णन कसं काय करणार शब्दांनी. म्हणून शब्द हे थोडेसे तोकडे आहेत. सगुणाचा आधार घेतल्याशिवाय आपण निर्गुणाकडे जाऊ शकत नाही, उडी मारू शकत नाही. आधी ती मूर्ती, म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ठेवली आहे किंवा त्याच्यामागे भगवान गोपाळकृष्णांची मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये तो देव आहे हा माझा भाव. मग ती मूर्ती डोळे जरी मी मिटले तरी मनामध्ये त्याची छबी आहे. त्या मूर्तीचा भाव मग ती मूर्ती नसताना किंवा डोळ्यासमोरनं निघून गेली असताना सुद्धा आपल्या मनामध्ये राहतो. हाच सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास. म्हणजे सगुणाचा आधार घेतल्याशिवाय म्हणजे मूर्तीचा आपल्याला निर्गुणाकडे जाता येत नाही. ह्याच सगुण आणि निर्गुणाचं एकरूपतेचं केलेलं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे या अभंगातनं ऐकूया. सादर करणार आहेत अस्मी वैद्य.
छान. जगामध्ये सगळीकडे आनंद आहे. देहाचा आनंद आहे, मनाचा आनंद आहे, बुद्धीचा देखील आनंद आहे. विश्वामध्ये इतके अनंत पदार्थ आहेत आणि प्राणीमात्र आहेत, त्यांचा देखील एक आनंद आहे. घरदार, संपत्ती, संसार, मुलं बाळं यांचा देखील एक आनंद आहे. म्हणजे आपण असं पाहतो की आपण रस्त्याने चाललेलं असताना काही माणसं रस्त्याच्या कडेला पडून राहिलेली असतात, त्याच्यात देखील एक आनंद आहे. त्याशिवाय का ती पडलेली असतात. किंवा कित्येक प्राणी हे वेगवेगळ्या ठिकाणी पडून राहिलेले असतात. आपल्या घरात देखील आपण पाहतो. आनंद असल्याशिवाय का हे करतात. परंतु ह्या आनंदाला एक मर्यादा आहे. सीमित आहे आनंद. प्रथम त्याला आपल्या देहाची मर्यादा आहे. म्हणजे आपला जर देह ठीक असेल तर खाण्यापिण्याचा आनंद घेता येतो. पण देहाला काही आजार झाला असेल तर मग आज तोंड बरोबर नाही, चव लागत नाही अन्न, असं होतं. म्हणजे देह जर आरोग्य संपन्न असेल तरच देहाच्या अंगाने देहाचा आनंद घेता येतो. मन ठीक असेल तर मनाच्या साह्यानं आनंद घेता येतो. पण मन जर व्यग्र असेल, त्रस्त असेल, तर सगळ्या गोष्टी ठीक असून देखील आपल्याला आनंद उपभोगता येत नाही.
बुद्धीचे निश्चय जर ठीक असतील तर बुद्धीच्या साह्यानं त्याचा आनंद घेता येतो, नाहीतर मग चुका होतात आणि मग त्याचंच दुःख होत राहतं. म्हणजे असं आपण पाहतो की सगळ्यापासून आनंद होतो, पण तो अल्पकाळ, क्षणभंगूर. आपल्याला जशी टेम्पररी नोकरी नको असते, आपल्याला परमनंट हवी असते, तसा शाश्वत स्वरूपाचा आनंद देखील सगळ्यांना हवासा असतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी लोक काय काय करतात. घर बांधतात, गाडी घेतात, चांगले कपडे वगैरे घालतात, लग्न करतात आणि भांडण झाल्यानंतर मग लक्षात येतं की नाही, काही गोष्टीत आनंद असला तरी तो काही पूर्ण नाही आहे, शाश्वत नाही आहे, टिकणारा नाही आहे. भीमाची आणि धर्मराजाची एक कथा आहे की हे युद्ध वगैरे झाल्यानंतर धर्मराजाने असं जाहीर केलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील प्रजेला तर तुम्ही राजवाड्यापाशी यायचं, एक ती घंटा होती ती वाजवायची आणि तुमचं काय कारण असेल ते सांगायचं, म्हणजे मी ते पुरवीन. एक दिवस संध्याकाळ होते आणि आता ती वेळ संपली आहे, तेव्हा तो एक माणूस येऊन ती घंटा वाजवतो आणि धर्मराज म्हणतो अरे आता एक काम कर, आता खूप उशीर झाला, उद्या सकाळी ये. आणि मग भीम हसतो. धर्मराज म्हणतो अरे तू का हसलास? की महाराज आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत तुम्ही जिवंत राहणार आहात, तो माणूस जिवंत राहणार आहे आणि तुमची दान देण्याची इच्छा देखील जिवंत राहणार आहे, सगळं तुम्ही अशुम केलं. धर्मराजाला लगेच लक्षात येतं की अरे काहीतरी चुकलं. मग त्याला म्हणतो अरे तुला काय हवं ते आत्ताच घे आणि जा, जी इतकं क्षणभंगूर आहे. आणि एक घटना तर आमच्या बाबतीत देखील घडली की आम्ही आणि अर्चनानी मध्यंतरी आम्ही विल केलं. आम्ही रजिस्टर करायला गेलो रजिस्टर ऑफिसमध्ये, तर त्या बाईंनी बोलवून घेतलं की अहो ह्या वयामध्ये विल. मग आम्ही त्यांना थोडीशी आठवण करून दिली की अहो नुकताच काही काळापूर्वी करोना होऊन गेलेला आहे. करोनाच्या काळामध्ये आपण ज्या काही गोष्टी बघायला नकोत त्या सगळ्या बघून झालेल्या आहेत. म्हणजे जीवनाच्या अशाश्वततेचं, क्षणभंगूरतेचं दर्शन खरं तर आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे. हेच दर्शन, ह्याचीच जाणीव कबीर आपल्याला पुढच्या अभंगामध्ये करून देत आहेत, फॉर अ पर्पज. तो पर्पज काय तोही आपण बघूया. परत एकदा सादर करतायत अस्मी वैद्य.
कबीर हर के गुण गावे, हर कोई कारण पावे, हर कोई कारण पावे। गुरु की करनी गुरु जाएगा, गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला उड़ जाएगा, हंस लेना उड़ जाएगा, हंस लेना जब दर्शन का मेला, जब दर्शन का मेला, जब दर्शन का मेला, जब दर्शन का मेला उड़ जाएगा, हंस लेना उड़ जाएगा, हंस लेना उड़ जाएगा, हंस लेना। फारच सुंदर. मनुष्याला जगातल्या क्षणभंगुरतेची अगदी मनापासून जाणीव झाली ना, तरच तो शाश्वत आनंदाच्या मागे लागतो. नाहीतर आपण सगळीकडे पाहतोच होत ना, की वेगवेगळ्या ठिकाणी आपण आनंद तो शोधतोच आहे, डिजिटल वर्ल्डमध्ये वगैरे शोधतोय. तर असा जर शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर तो कुठे मिळेल आणि कसा मिळेल? तर संत सांगतात की जगामध्ये एकच गोष्ट स्थिर आहे, ती म्हणजे देव. आणि त्या देवाला तुम्ही घट्ट धरलत ना तर तुम्हाला शाश्वत आनंद मिळेल. जगात सगळीकडे देव आहे असं लोक सांगतात, पण नेमका मी देव कुठे शोधायचा? मूर्तीत शोधायचा, एखाद्या विशिष्ट तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन शोधायचा, मंदिरात जाऊन शोधायचा, जप केल्यानं तप केल्यानं तो मला मिळेल? म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण शॉर्टेस्ट पॉसिबल रूटने जाण्याचा प्रयत्न करतो. तसा देवापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जवळचा कुठला मार्ग आहे का? असं म्हणतात की आपण मनापासून जर इच्छा केली तर ती इच्छा पूर्ण होते, आणि जर मनापासून देव शोधण्याची इच्छा केली तर ती नक्कीच पूर्ण होते. संतच सांगतात देवाच्या कडे कसं जायचं, की देवाला इकडे तिकडे तू कुठेही पाहू नकोस. कस्तुरी मृगासारखा तू इकडे तिकडे त्याला शोधूही नकोस, तो तुझ्या आतमध्येच आहे. एका श्वासाच्या अंतरामध्ये त्याचं अस्तित्व आहे, अगदी जवळचा मार्ग. म्हणजे जसं तिळात तेल लपलेलं असतं तसा तो देव तुझ्या आतमध्ये बसलेला आहे. तुला फक्त तुझा मोहरा हा जगाकडून त्या देवाकडे म्हणजे आतमध्ये वळवायचा आहे. आणि त्याच्यासाठी जर तू मनापासून प्रयत्न करशील, संतांच्या वचनांवर आणि देवावर विश्वास ठेवशील, तर अंतस्थ असलेला खरा देव तुला लगेचच प्राप्त होईल. हेच कबीरांचं वचन त्यांच्या अभंगांमधून ऐकूया. सादर करते संपदा. मोको कहा ढूंढे रे बंदे. ढूंढे बंदे
असं म्हणतात की लाखो लोकांमधल्या एकालाच अंतस्थ देवाचा शोध घ्यावा अशी मनापासून इच्छा होते. आणि हे तुम्हालाही खरं वाटेलच की इतक्या प्रकारची आकर्षणं खरं तर बाहेर आहेत, जी पूर्वी नसतील एवढी ती आता आहेत. त्या ह्या आकर्षणामधून बाहेरनं मन आत वळवणं हे खरं तर किती कठीण आहे. म्हणूनच असं म्हटलं की एखाद्यालाच असं वाटतं लाखांमधल्या की आपण अंतस्थ देवाचा शोध घ्यावा. आणि त्याच्यामध्ये आणखी एक अशी गंमत आहे की अशा लाख मनुष्यांपैकी एखाद्यालाच तो सापडतो. म्हणजे आंतरिक प्रवास हा काही इतका सोपाही नाही आहे, की तो अवघड आहे. आधी वळणं अवघड आणि मग प्रवास अवघड. पण ज्याला तो सापडतो ना, तो खरा भाग्यवान. त्याला भगवद्गीतेने भक्त म्हटलं, योगी म्हटलं, तत्वज्ञ म्हटलं किंवा स्थितप्रज्ञ म्हटलं. दत्त संप्रदायामध्ये त्याला अवधूत असं म्हणतात. म्हणजे अविनाशी, शाश्वत असं तत्व ज्यांनी अंतरात धारण केलेलं आहे. म्हणजे त्या तत्वाशी त्याची एकरूपता झालेली आहे. आणि धूत म्हणजे मोह, माया, षड्रिपू, अहंकार आणि देहच मी आहे ही बुद्धी ज्यानं झटकून टाकली, तो अवधूत. म्हणजे अविनाशी आणि शाश्वत असा जो देव आहे त्याच्याशी हा एकरूप झालेला
आणि मग त्याचेच गुण हे ह्या अवधूताच्या माध्यमातून प्रकट होतात. म्हणजे भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अंतस्थ देवाचं म्हणजे आत्म्याचं जे वर्णन केलेलं आहे ते ह्या अवधूत योग्याला तंतोतंत लागू होतं, दोन्ही अंतःप्रवृत्तीने आणि बाह्य प्रवृत्तीने देखील. म्हणजे आत्म्याचं वर्णन करताना भगवंतांनी 2ऱ्या अध्यायामध्ये सांगून टाकलं की तो येतही नाही, तो जातही नाही, म्हणजे तो जन्मत नाही, तो मरत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही, त्याला शस्त्र त्याचा घात करू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वायू त्याला शोषू शकत नाही, वगैरे वगैरे. हे सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे. हे सगळं त्याचं खरं तर अंतस्थ वर्णन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं बाह्य वर्णन, की जे आपण एप्रिल महिन्यामध्ये हिमांशू दादांकडनं ऐकलं की त्याची स्थितप्रज्ञाची लक्षणं, तो बाह्य वर्तन त्याचं कसं असतं, ही सगळीच्या सगळी लक्षणं त्याची अंतर्बाह्य ही प्रकट होतात. जगातल्या सगळ्या ठिकाणी युगानुयुग त्याचं अस्तित्व आहे. का? कारण त्याचा देवाशी एकरूपता झाल्यामुळे आणि देव सर्व काळ सगळीकडे आहे असं असल्यामुळे त्याचं अस्तित्व देखील सगळीकडे आहे, युगानुयुग आहे. हेच भगवद्गीतेला पॅरलल असलेलं आत्म्याचं वर्णन कबीरांच्या अभंगामधून आपण पाहूया, ऐकूया. सादर करतायत सिद्धी चौकडे, अवधूता युगनयुगी हमयुगी. Yogi, yogi.
मी युगानुयुग आहे आणि माझं रूप काय हे कळलं. मग आता तो योगी आपला मोहरा आतमधलं रूप तर मी पाहिलं, मग जगाकडे पाहतोय. कसं दिसतं त्याला जग? ज्ञानेश्वर महाराजांचा एक सुंदर दृष्टांत आहे की आपण नेहमी बघतो की सूर्य किंवा चंद्र आकाशात असतो आणि खाली देखील जर पाणी असेल किंवा पाण्याने भरलेली समजा 100 मडकी आहेत, तर प्रत्येकामध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसू शकतं. किंवा एखाद्या ठिकाणी असं डबकं आहे किंवा तळं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. जोपर्यंत त्या पाण्याचं अस्तित्व आहे, जोपर्यंत त्या मडक्याचं अस्तित्व आहे, तोपर्यंत तो प्रतिबिंब सूर्य किंवा प्रतिबिंब चंद्र दिसतो. आणि ज्या क्षणी ते मडकं फुटतं किंवा पाणी नाहीसं होतं, तेव्हा तो प्रतिबिंब सूर्य किंवा चंद्र हा मूळ सूर्यामध्ये किंवा चंद्रामध्ये जाऊन मिसळून जातो. या रूपकातनं त्याला हे लक्षात येतं की या देहामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि जेव्हा हा देहाचा आकार निघून जाईल तेव्हा हाच आत्मा मूळ आत्म्यामध्ये जाऊन मिसळून जाणार आहे. आणि हेच नेमकं तो जगामध्ये पाहतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये हे आत्म्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. त्यामुळे तत्वतः त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच बदल नाही आहे. बदल फक्त बाह्यरूपाचा आहे. आणि हा बाह्यरूपाचा बदल त्याला दिसल्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते. आणि ही सगळी लक्षणं आपल्याला स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेली आहेत. आपण हे बघू शकतो की जो अवधूत योगी आहे तो दुसऱ्यांवर रागवतो का? नाहीच रागवत. कारण त्याला माहिती आहे ज्याच्यावर रागवायचं तोच मीच आहे, मीच माझ्यावर कसा काय रागवी. किंवा एखादा माणूस चूक करतोय तर त्याला मीच चूक करतोय हे समजून त्याच्या पातळीवर जाऊन त्याच्या चुकीचं निरसन करण्याचा प्रयत्न करतोय. ही सगळी जी त्याची बाह्य लक्षणं दिसतात किंवा बाह्य वर्तन दिसतं, त्याच्या मागे मूळ ही त्याची जी भावना आहे की सगळीकडे मीच भरलेलो आहे, कारण मीच आत्मा आहे. आणि जरी आकार फुटला तरीसुद्धा कुठंच काही जात नाही. म्हणजे जे उड जाएगा हंस अकेला हे आपण सुरुवातीला बघितलं की तो आकार फक्त निघून गेलेला आहे, मूळ तत्व कुठंच जात नाही आहे आणि सगळीकडेच ते भरून राहिलेलं आहे. हाच अनेकत्वातला मधला एकत्वाचा बोध. हाच बोध आपण आता संत गोरा कुंभार यांच्या भजनामधनं ऐकूया. सादर करतायत संपदा राजने. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी.
रूपाच्या दारातून निघून आपण अरूपाच्या अंगणात येऊन पोचलो. सगुणाचं बोट धरून निर्गुणापर्यंतचा प्रवास आज आपण एकत्र केला. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला प्रश्न विचारला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? आणि तोच गौरवांच्या तुम्हा मग नावं कैसे, की तुझ्या माझ्या सकट सगळीकडे एकच आहे, या उत्तरामध्ये विरून गेला. मध्ये कबीरांनी आपल्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून दिली. देव आत पाहावा असं सांगितलं आणि त्या अविनाशी तत्वाचं दर्शन घडवलं. भजनाचा सारांश इतकाच आहे की जिथं नाव नाही, रूप नाही, मी तू असा भेद देखील नाही, तो खरा ईश्वर देव तो आपल्या आतमध्ये आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराज जसं म्हणत असत की देव आहे, देव आहेच आणि देवच आहे, अशापर्यंतचा तो प्रवास. सर्व वादकांचं आणि गायकांचं मनापासून अभिनंदन.